लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड ॲक्युम्युलेटर बघूया. मी सांगितले लेड स्टोरेज बॅटरी ही सेकंडरी वोल्टाईक सेलचं एक्झाम्पल आहे. पण ती म्हणाल सर इकडं मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॅटरी अँड सेल. पहिलं मला त्याच्यावर बोलायचं. बॅटरी आणि सेलमध्ये फरक एवढाच आहे की अनेक सेलचा ग्रुप केल्यानंतर आपण त्याला बॅटरी म्हणणार आहे. ओके, म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स वी आर गोइंग टू कॉल ॲज बॅटरी. हा सेकंडरी वोल्टाईक सेल आहे किंवा त्या सेलपासून तयार झालेली ही बॅटरी आहे. याचा अर्थ ही रिचार्ज होऊ शकते. रिचार्जिंग करून मी जे कंझ्युम झालेले केमिकल कंपोनंट्स डिस्चार्जिंगच्या दरम्यान त्यांना परत मिळवणार आहे. थोडक्यात जेव्हा ही बॅटरी डिस्चार्ज होणार आहे तेव्हा ती गॅल्व्हनिक किंवा वोल्टाईक सेल म्हणून याच्यातले सेल ॲक्ट होणार आहेत. आणि जेव्हा मी रिचार्ज करणार आहे त्यावेळेस इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणून याच्यातले सेल ॲक्ट होतील. म्हणजे त्यात जे सेल वापरणार आहेत दे आर गोइंग टू शो ड्युअल नेचर. During discharging they are going to behave as voltaic cell and during recharging they are going to behave as electrolytic cell. बघूया कन्स्ट्रक्शन बघूया. ॲज युजल माझी नेहमीची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. डायग्रॅम नीट करायची. डायग्रॅम नीट झाली की कन्स्ट्रक्शन येणारच. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची आपल्याला समस्या येणार नाही आहे. माझं म्हणणे पाठांतर कमीत कमी पाहिजे. साधा अभ्यास नाही 12वीचा. 12वीचा अभ्यास खूप आहे. 4 विषय आहेत. त्या आता आपल्या हातात असणारा काळ कमी असणार आहे. त्यामुळं आपल्याला स्मार्ट पद्धतीने स्टडी करावा लागेल. त्यामुळं डायग्रॅम करा, कन्स्ट्रक्शन आपल्या भाषेत पेपरला लिहा. बघूया चित्र काय ते. चित्रामध्ये दिसतंय एक मोठा कंटेनर घेतलाय आणि तुम्हाला दिसतंय की आपल्याला मी 6 इलेक्ट्रोड दाखवलेत. 1 2 3 4 5 6. सगळ्यांना आत्तापर्यंत इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा अभ्यास करताना एक गोष्ट 100% लक्षात आली आहे. ती म्हणजे एका सेल मागं 2 इलेक्ट्रोड आहेत. मग इथे मला 6 इलेक्ट्रोड दिसतात. याचा अर्थ माझ्याकडे 3 सेल आहेत आणि मी सुरुवातीलाच सांगितलं मी इथं ग्रुप ऑफ सेल कन्सिडर करत असल्यामुळे मी त्याला लेड स्टोरेज बॅटरी म्हटलंय. स्टोरेज का म्हटलं तर रिचार्जिंग करून आपण परत एकदा स्टोरिंग करणार आहे एनर्जीचं. जी एनर्जी परत आपण डिस्चार्जिंगसाठी वापरणार आहे. ॲक्युम्युलेट करणारा ॲक्युम्युलेटर लेड पासून तयार झालाय म्हणून लेड ॲक्युम्युलेटर. आपल्याकडे आता 6 इलेक्ट्रोड आहेत म्हणजे 3 सेल आहेत आणि ते सिरीजमध्ये जोडलेत. सिरीजमध्ये जोडायचे म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं. ओके, मग आता कोण ॲनोड आहे कोण कॅथोड आहे याच्यावरती फोकस करू. तुमच्या लक्षात येईल की हा जो पहिला माणूस आहे ज्याला मी शेडिंग केलेलं नाहीये असे अल्टरनेटली प्लेस केलेत. म्हणून तर मी सांगितलं की अपोजिट चार्जेसवाले इलेक्ट्रोड हे अल्टरनेटली प्लेस केलेत आपण. म्हणून तर ते सिरीजमध्ये आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून बॅटरी तयार केली. मग हे विदाऊट शेडिंगवाले जे दाखवलेत ना मी ते ॲनोड आहेत. बघा इथे ॲनोड. ते कोण आहेत तर ते लेड प्लेट्स आहेत. काय लिहिले ते लेड प्लेट्स पॅक्ड विथ स्पॉन्जी लेड. म्हणजे लेडवरती लेड स्पॉन्जी लेड कोट केलेला आहे असं म्हणू. म्हणजे थोडक्यात ॲनोड म्हणून लेड प्लेटच ॲक्ट होतात हे लक्षात घ्या. त्याच्यावरती लेड प्लेट्स आहेत. ओके, कॅथोड म्हणून कोण ॲक्ट होतंय तर कॅथोड म्हणून ॲक्ट होते लेड प्लेट्स बिअरिंग लेड डायऑक्साईड. म्हणजे लेड प्लेट्स विथ लेड डायऑक्साईड. लेड प्लेट्स ज्या मी शेडिंगनी दाखवल्यात लक्षात येते. ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड ॲनोड कॅथोड अल्टरनेटली प्लेस केलेत. सगळे ॲनोड एकत्र जोडून त्यांचं एक वेगळं टर्मिनल तयार केलंय. सगळे कॅथोड जोडून त्यांचं एक वेगळं टर्मिनल तयार केलंय. ॲनोडवरती निगेटिव्ह चार्ज आहे, कॅथोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि हे सगळे इलेक्ट्रोड एरवीच्या केसमध्ये एक लक्षात घ्या. मी जो गॅल्व्हनिक जो एकदम प्रिलिमिनरी अवस्थेतला गॅल्व्हनिक सेल दाखवला होता ना झिंक कॉपरवाला, तो फक्त कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी होता. काय पद्धतीने रिॲक्शन घडणार आहेत वोल्टाईक सेलमध्ये गॅल्व्हनिक सेलमध्ये.
आता तुम्ही लक्षात घ्या, हे सगळे इलेक्ट्रोड मी एकाच इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवलेत. ते इलेक्ट्रोलाइट 38% H2SO4 बाय मास. याचा अर्थ जर का मी 100 ग्रॅम H2SO4 घेतलं तर त्यात 38 H2SO4चं सोल्युशन घेतलं तर त्यात 38 ग्रॅम H2SO4 आहे आणि रिमेनिंग अमाऊंट ऑफ वॉटर आहे अराउंड 62%, म्हणजे 62 ग्रॅम. सॉरी, H2SO4 सोल्युशनची डेन्सिटी लिहून दिलेली आहे 1.2 ग्रॅम पर ml. परत एकदा ऐका, 38% H2SO4 ची डेन्सिटी दिली 1.2 ग्रॅम पर ml. नोटेशन बघा, मी शिकवले तुम्हाला कसे लिहायचे ते. लेफ्ट हँड साईडला मी ॲनोड लिहितो. ॲनोड कोण आहे? माझा लेड आहे, म्हणून मी लेड लिहिलेला आहे. आणि आपल्याला ज्या ॲनोडवरती घडणारा ऑक्सिडेशन रिॲक्शन बघायच्या, त्याच्यामध्ये बघायचे की त्या ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या दरम्यान लेड सल्फेट तयार होणार आहे, जे सॉलिड आहे, जे प्रेसिपिटेट आउट होणार आहे, जे इनसोल्युबल आहे H2SO4 मध्ये. त्यामुळं ते लेड डायरेक्टली कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये? लेड सल्फेटच्या. आणि ते लेड सल्फेट 38 H2SO4च्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे. लक्षात घ्या, पूर्वी नोटेशन शिकवताना ही गोष्ट मी क्लिअर केलेली आहे की सिंगल लाईन जी आहे दॅट इंडिकेट्स व्हॉट? डायरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे लेडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट लेड सल्फेट कधी तयार झाला? तर ॲनोडवरती जे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडणार आहे त्या दरम्यान लेड सल्फेट तयार झाला. म्हणजे लेडच्या कॉन्टॅक्टमध्ये, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये लेड सल्फेटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये 38% H2SO4. त्याच पद्धतीने कॅथोडला पहिला कोण आपलं ठरले? पहिला कुठला पार्ट लिहायचा? मेटलचा. मग मेटल कोण आहे? लेड आहे. मग त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आलं? तर लेडवरती काय सांगितलं होतं? लेड प्लेट्स विथ लेड ऑक्साईड. म्हणजे लेडच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे? लेड ऑक्साईड. पण लेड ऑक्साईड आणि या कॅथोडच्या रिएक्शनच्या घडणार आहेत त्यात सुद्धा लेड सल्फेट तयार झाला, लेड सल्फेट. आणि तो लेड सल्फेट आता परत कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये? 38% H2SO4. मी सॉल्ट ब्रिज वगैरे वापरलंच नाही आहे दोन इलेक्ट्रोडला सेपरेट करायला, त्यामुळे इनडायरेक्ट कॉन्टॅक्टचा प्रश्नच येत नाही आहे. थँक्यू. सगळ्यांना कळलं असेल. H2SO4 इज कॉमन इलेक्ट्रोलाइट फॉर बोथ ॲनोड ॲज वेल ॲज कॅथोड. अशा पद्धतीने सर्व चर्चा झालेली. एकदा रिवाइज करूया आणि मग जाऊया डिस्चार्जिंगच्या रिॲक्शनकडे, ज्याच्यामध्ये ॲनोडवर आणि कॅथोडवर आपल्याला कोणत्या रिॲक्शन बघायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शन बघून झालं की नोटेशन परत एकदा बघूया and then we will go for reactions. एकदा रिवाइज करतो. मी सांगितलं लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड ॲक्युम्युलेटर मी बघतोय. त्याच्यामध्ये मी सांगितलं की ग्रुप ऑफ सेल घेतलाय म्हणून त्याला बॅटरी म्हटलंय. एका सेलमध्ये 2 इलेक्ट्रोड आहेत, त्या हिशोबाने 6 इलेक्ट्रोड दिसतात. ते म्हटल्यानंतर आपल्याकडे 3 सेल सिरीजमध्ये बसवले, त्यामुळे अल्टरनेट ॲनोड कॅथोड आपल्याला चित्रामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये जे विदाऊट शेडिंगवाले जे आहेत त्यांना मी लेड प्लेट्स घेतल्यात. त्या लेड प्लेट्स विथ स्पॉन्जी लेड, म्हणजे लेडच्याच आहेत त्या, आणि त्याच्यावरती स्पॉन्जी लेडनी कोटिंग केलेलं आहे. आता असं ते ॲनोड आहे आणि तो निगेटिव्हली चार्ज आहे. कॅथोड जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि ते शेडिंगवाले आहेत. आणि लेड प्लेट्स विथ लेड डायऑक्साईड आहे, म्हणजे लेड प्लेट्स विथ लेड डायऑक्साईड मला कॅथोड देणार आहे. मी ते 3 ॲनोडचं एकत्रित करून एक निगेटिव्ह टर्मिनल जनरेट केलं किंवा निगेटिव्ह चार्ज दाखवतो इकडे, आणि तिघांचा कॅथोड म्हणून पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. ॲनोडवरती निगेटिव्ह चार्ज असतो जेव्हा तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे? व्होल्टाईक सेल. ओके, म्हणजे जेव्हा तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. कॅथोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे जेव्हा तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे. म्हणजे पहिलं ॲप्लिकेशन जे दाखवणार आहे मी लेड स्टोरेज बॅटरीचं, ते व्होल्टाईक म्हणून दाखवणार आहे, त्याला मी व्होल्टाईक सेल म्हणून दाखवणार आहे, त्याला मी इलेक्ट्रिसिटी जनरेटर म्हणून दाखवणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर मी सांगितलं सगळ्या दोन्ही प्रकारच्या इलेक्ट्रोडला एकच प्रकारचं इलेक्ट्रोलाइट आहे, जे आहे 38% H2SO4 दॅट इज बाय मास, आणि ते H2SO4 ची डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर मिलीलिटर. ते झाल्यानंतर आपण नोटेशन बघितलं. मी नोटेशनमध्ये सांगितलं होतं की ॲनोड लेफ्ट हँड साईडला दाखवायचं आहे म्हणून ते लेड दाखवलाय. तो लेड H2SO4 बरोबर रिॲक्ट H2SO4 मधल्या SO4 बरोबर रिॲक्ट होऊन लेड सल्फेट तयार करणार आहे.
हे मी रिॲक्शन मध्ये पुन्हा एकदा नमूद करणारे 100% मी बोललोय. आणि लेड सल्फेट, जे लेड प्लेटच्या बाजूला लेड सल्फेट डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये H2SO4चे सगळे एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये म्हणून त्यांना सिंगल लाईननी सेपरेट केलेलं. जेव्हा कॅथोड लायचा प्रयत्न केला त्यावेळेस मी सांगितलं कॅथोडवरती लेडवरती ऑक्साईड आहे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये, मी सांगितलं आपण. आणि त्यांच्या रिॲक्शनमध्ये जे लेड सल्फेट आहे ते पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि ते परत H2SO4च्या कॉन्टॅक्टमध्ये. ऑल दिस बडीज दे आर इन व्हॉट, डायरेक्ट कॉन्टॅक्ट दिसतोय सगळ्यांना म्हणून हे सिंगल लाईननी सेपरेट केले. इथं कुठेही सॉल्ट ब्रिज वगैरे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट दिसत नाही. माझ्या मते सगळ्यांना कळलं असेल. बघूया ॲनोड आणि कॅथोडवरच्या रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्जिंगच्या रिॲक्शन बघूया प्लीज. आता लेड स्टोरेज बॅटरीमध्ये ज्या रिॲक्शन घडणार आहेत, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ड्युरिंग डिस्चार्जिंग, म्हणून आपण कन्फर्म मी तुम्हाला सांगतोय की आता ज्या रिॲक्शन लिहितोय मी त्या ड्युरिंग डिस्चार्जिंगसाठी आहेत. म्हणजे आता मी लेड ॲक्युम्युलेटर किंवा लेड स्टोरेज बॅटरीचा उपयोग हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी करणार आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची मला. म्हणजे आत्ता जे मी बोलणार आहे ते व्होल्टाइक सेल म्हणून ते लोक ऍक्ट होणार आहेत. त्यातले जे सेल आहेत ते वी आर गोइंग टू युटिलाइज फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे जो ॲनोड आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे आणि तो सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि मग तो जे इलेक्ट्रॉन देईल ते इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किट मधनं कॅथोड मध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणजे ॲनोड मध्ये इलेक्ट्रॉन तयार होतील, ते इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किट मधनं परत कॅथोड मध्ये येतील. मग ॲनोड कडे इलेक्ट्रॉन आले कुठून, तर ॲनोडवर झालं ऑक्सिडेशन. ते इलेक्ट्रॉन त्यांनी एक्सटर्नल सर्किट मधनं कॅथोडला दिले. आता ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे, परत एकदा मी रिपीट करतो. ॲनोड लेड प्लेट्स पॅक्ड विथ स्पॉन्जी लेड, म्हणजे इट इज लेड. अँड कॅथोड इज लेड प्लेट्स बिअरिंग लेड ऑक्साइड, म्हणजे लेड प्लस लेड ऑक्साइड डायऑक्साइड Pb अँड PbO2 आहे. आता पहिली रिएक्शन बघूया ॲनोड साठी, जिथं ऑक्सिडेशन होणार आहे म्हणून दिले ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. दोन रिएक्शन होणार आहेत, त्यामुळं मी त्या दोन्ही रिएक्शनची ऍडिशन करून एक ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन दिलेली आहे. लेड गिव्स लेड आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन. क्लिअर कट दिसते, 2 इलेक्ट्रॉन गेलेत म्हणून तर डायव्हॅलेंट आहे. लेड वरचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, तो 0चा +2 झालाय म्हणजे लेडचं ऑक्सिडेशन झालंय. का, कारण ऑक्सिडेशन नंबर वाढलाय, ऑक्सिडेशन झालंय. असं जे लेडचा डायव्हॅलेंट आयन तयार झालाय तो त्याच्या बाजूला जे सल्फ्युरिक ऍसिड आहे त्या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जे SO4 आहे त्या SO4 बरोबर कंबाईन होऊन त्यांनी लेड सल्फेट तयार केलंय आणि लेड सल्फेट इनसोल्युबल आहे म्हणून ते प्रेसिपिटेट झालेलं आहे. मगाशी जेव्हा मी सेल नोटेशन दाखवत होतो त्यावेळेस वारंवार मी सांगत होतो की ऑक्सिडेशन रिएक्शनच्या दरम्यान ड्युरिंग ऑक्सिडेशन रिएक्शन देर इज अ फॉर्मेशन ऑफ लेड सल्फेट. आणि म्हणून तिथे सेल नोटेशन मध्ये मी सांगत होतो लेड इज इन कॉन्टॅक्ट विथ लेड सल्फेट अँड लेड सल्फेट इज इन कॉन्टॅक्ट विथ H2SO4. आणि मग या दोन्ही, एक ऑक्सिडेशन रिएक्शन आणि दुसरी प्रेसिपिटेशन झाले लेड सल्फेटची अशी रिएक्शन आहे. त्या दोन रिएक्शनची मिळून मी ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये लेडचा आयन कॅन्सल झालेत, त्यामुळं लेड SO4 लेड सल्फेट आणि 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने रचना केली आहे असं दिसतंय. लेड वरती इथं ऑक्सिडेशन नंबर 0 आहे आणि ते 2+ आहे, कारण SO4 वर 2- असतो त्याच्यामुळे इथं 2+ आहे. त्यामुळे इकडं पण दिसतं आपल्याला लेडचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ही ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आता परत एकदा रिवाइज करतोय आणि मग आपण रिडक्शन ऍट कॅथोड कडे जाऊया. परत एकदा सांगितलंय ॲनोड म्हणून मी लेड, हे सगळं कधी चाललंय जरा स्वतःला एकदा रिवाइज करा, रिवाइंड करा. हे कशासाठी चाललंय, जेव्हा सेल मी डिस्चार्ज करतोय, बॅटरी मी डिस्चार्ज करतोय, तिच्यापासून मी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. मी सांगितलं ॲनोड मधनं जे इलेक्ट्रॉन निघाले
ते इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किटमधनं कॅथोडकडे येणार आहेत. म्हणजे आता इकडे जे इलेक्ट्रॉन आले ते आता कॅथोडकडे पोहोचणार आहे. कसं आणि तिथे गेल्यावर काय होणार आहे ते बघू. पण तत्पूर्वी लेडनी मला लेड आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन एकदम सोपी रिएक्शन आहे. आणि त्याचबरोबर लेड आयन आणि आजूबाजूला जे सल्फ्युरिक ऍसिड मधले जे सल्फेट आयन आहेत ते कंबाईन होऊन त्यांनी प्रेसिपिटेट तयार केला. आणि मग या दोघांची ऍडिशन केली, त्याच्यामध्ये लेड आयन कॅन्सल झालेले. आणि मग आपल्याला लेड SO4 2- लेड सल्फेट आणि 2 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन मिळाली. आता बघूया काय पद्धतीने आपल्याला कॅथोड वरती फोकस करायचे. तुमच्या लक्षात येईल इकडे बघा, आता रिडक्शन ऍट कॅथोड असं लिहिलेलं आहे आणि आता मी कॅथोडच्या रिडक्शन रिएक्शन बद्दल बोलत आहे. नीट ऑब्झर्व कर. सगळ्यांना माहिती आहे की कॅथोड कोण आहे, तर इट इज लेड प्लेट्स बिअरिंग लेड डायऑक्साईड. लेड प्लेट्स बिअरिंग लेड डायऑक्साईड. त्याच्यामुळं आता जे पहिलं जे काही इलेक्ट्रॉन खाणार आहे, मी सांगितलंय की कॅथोड इलेक्ट्रॉन खाणार आहे, ॲनोडकडनं इलेक्ट्रॉन बाहेर पडून ते एक्सटर्नल सर्किटमधनं कॅथोडमध्ये आलेले आहेत. ते इलेक्ट्रॉन आजूबाजूला जे ॲसिड आहे त्याच्यामध्ये H+ ऑब्वियसली, कारण ॲसिडची ओळखच H+ ही आहे. आयरेनियस थेअरीनुसार आपल्याला बघायचं आहे आयन इक्विलिब्रियम, तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करूच त्याच्यावरती. हा जे इलेक्ट्रॉन आहेत हे 4H+ म्हणजे H+ आयनच्या प्रेझेन्समध्ये हे 2 इलेक्ट्रॉन PbO2चं रिडक्शन करतील आणि आपल्याला लेडचा आयन आणि वॉटर मिळतील. जरा नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की इथे लेडची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे आणि इकडं +2 झाली आहे. याचा अर्थ ऑक्सिडेशन नंबर कमी झालाय. ऑक्सिडेशन नंबर कमी झालाय म्हटल्यानंतर रिडक्शन झालंय आणि म्हणून तरी कॅथोडवरची रिएक्शन आहे, कारण कॅथोडवरती रिडक्शन रिएक्शनच होणार आहे. जर का विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हा Pb4 आहे, Pb+4 आहे आणि हा O2- असे 2 आहेत. बरोबर. आपल्याला इथे वॉटर तयार झालेलं दिसतंय. मी लॉजिक सांगतो, रिएक्शन लक्षात कशी ठेवायची ते सांगणं माझं काम आहे आणि ते मी करतोय, कारण पेपरला रिएक्शन लिहिता आली पाहिजे आपल्याला आपली. जर का Pb4+ आहे आणि हा 2O2- आहे तर क्लिअर कट कळते बाळांनो, हे 2 इलेक्ट्रॉन हे Pb+4 नी खाल्लेत आणि त्याच्यामुळे Pb+2 झाला येतो. आणि हे 2O2- 4H+ बरोबर कंबाईन झाल्यामुळे आपल्याला 2H2O पद्धतीने तयार झालेला दिसतोय. परत तो Pb2+ परत सराउंडिंगला ऍसिड आहे, त्याच्याकडे SO4 2- डिसोसिएटेड फॉर्मॅटमध्ये आहेत. ते परत कंबाईन होऊन परत प्रेसिपिटेशन रिएक्शन देतील. परत एकदा Pb2+ आणि Pb2+ कॅन्सल होतील आणि आपल्याकडे उरेल PbO2 4H+, 2 इलेक्ट्रॉन SO4 2- गिव्स PbSO4 and 2H2O आणि आपल्याला ओव्हरऑल रिडक्शन रिएक्शन मिळेल. परत एकदा चर्चा करतोय आणि तुम्हाला दोन्ही रिएक्शन एकत्र दाखवून नंतर ओव्हरऑल रिएक्शन दाखवायचा माझा प्रयत्न आहे. रिडक्शन ॲट कॅथोड बघतोय. मागाच्या अगोदरच्या भागात मी सांगितलंय सगळ्यांना की ॲनोडमधनं इलेक्ट्रॉन निघणार आहेत आणि ते एक्सटर्नल सर्किटमधनं कॅथोडकडे येणार आहेत. कॅथोडमध्ये ते जेव्हा इलेक्ट्रॉन येतील तेव्हा ते प्रोटॉनच्या प्रेझेन्समध्ये लेड ऑक्साईड बरोबर लेड ऑक्साईडमध्ये जाऊन लेडचे रिडक्शन करतील. कशा पद्धतीने करतील मी ते एक्सप्लेन केलेत. रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा मदत केलेली आहे. पहिल्या स्टेपमध्ये रिडक्शन होईल, दुसऱ्या स्टेपमध्ये प्रेसिपिटेशन होईल आणि ओव्हरऑल रिडक्शन रिएक्शन बघितली आहे. आता बघूया ओव्हरऑल रिएक्शन. त्यासाठी मी मागाशी शिकवलेली ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन समोर लिहिलेली आहे. लेड प्लस SO4 2- गिव्स लेड सल्फेट +2 इलेक्ट्रॉन आणि ओव्हरऑल रिडक्शन रिएक्शन पण लिहिलेली आहे. लेड डायऑक्साईड +4H+ SO4 2- +2 इलेक्ट्रॉन गिव्स लेड सल्फेट अँड 2H2O. 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले ड्युरिंग ॲडिशन आणि लेड सल्फेट प्लस लेड ऑक्साईड 4H+ SO4 2- SO4 2- gives 2 SO4 2- PbSO4 plus PbSO4 gives 2 PbSO4 and 2 water molecules we have as a overall reaction product. अजून एक आपण खेळ करू शकतो. 4H+ and SO4 2- दोघं मिळून मला 2H2SO4 देऊ शकतात. 4H+ + 2SO4 2- मिळून 2H2SO4 देऊ शकतात आणि त्यामुळं 2 PbSO4
H2O अशा पद्धतीने रिएक्शन लिहू शकतो मी. ऑर मध्ये काय केले सगळ्यांना कळलं असेल. या दोघांच्या कॉम्बिनेशननी 2H2SO4 लिहिले. अजून एक महत्त्वाची नोट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या पुस्तकातलीच लाईन वाचून दाखवतो. ॲज द सेल ऑपरेट्स टू जनरेट करंट H2SO4 इज कन्झ्युम्ड. सगळ्यांना कळलं असेल की आपण आत्ता डिस्चार्जिंगचा विषय करतोय म्हटल्यानंतर इथले जे केमिकल कंपोनंट्स आहेत ते सगळे कन्झ्युम होणार आहेत. ओके. आणि हे कन्झ्युम झाल्यानंतर ऑब्विसली सेल डिस्चार्ज होणार आहे आणि त्यासाठी H2SO4 वापरलं गेलं आहे. ही ओळ फार महत्त्वाची आहे. जर का H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन जर का डिक्रीज झालं तर पोटेन्शियल ऑफ द सेल ऑल्सो गेट्स व्हॉट डिक्रीज. म्हणजे जर का H2SO4 हा इलेक्ट्रोलाइट आहे, जर का त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर सेलचं पोटेन्शियल सुद्धा कमी होईल आणि त्यामुळे जे सेल पोटेन्शियल आहे ते H2SO4च्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे असं लक्षात घ्या. माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे की या रिॲक्शन ज्या आहेत ज्या मी काय काय केले जरा रिवाईज करा. पहिले मी ॲनोडवरती ॲनोडच्या केसमध्ये 2 रिॲक्शन घडतात त्या लिहिल्या होत्या आणि त्या ॲनोडच्या 2 रिॲक्शनची ॲडिशन करून एक ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहिली होती ही. नंतर कॅथोडच्या केसमध्ये 2 रिॲक्शन दाखवल्या होत्या त्याची ॲडिशन करून मी ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन दिली होती ही. आणि ओव्हरऑल ऑक्सिडेशन आणि ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शनची ॲडिशन करून मी लिहिली होती सेल रिॲक्शन. ओके. आणि फायनल रिॲक्शन मला मिळाली होती. या रिॲक्शन प्लीज बघून ठेवा कारण रिचार्जिंग सोपं आहे आणि त्या रिचार्जिंग ऑफ सेलचं कुठेतरी कोरिलेशन हे या रिॲक्शन बरोबर 100% आहे. मी पुन्हा एकदा ओरडून सांगतोय की रिचार्जिंगचं कोरिलेशन ते या रिॲक्शन बरोबर 100% आहे. म्हणजे मी तुम्हाला नंतर रिचार्जिंगच्या आर्टिकलमध्ये याच रिॲक्शनवरून म्हणजे डिस्चार्जिंगच्याच रिॲक्शनवरनं मी तुम्हाला रिचार्जिंग शिकवणार आहे. हीच तर मजेची बाब आहे की बाय युजिंग डिस्चार्जिंग रिॲक्शन वी हॅव टू गो फॉर रिचार्जिंग रिॲक्शन्स. त्यामुळं प्लीज रिचार्जिंगचं आर्टिकल शिकायच्या आधी डिस्चार्जिंगचं आर्टिकल अतिशय परफेक्ट पाठ आणि मी लॉजिक सकट सांगितले. मी कुठंच पाठ करा सांगितलेलं नाही आहे. एक ती मँगनीज ऑक्साईडची रिॲक्शन सोडली ड्राय सेलमध्ये तर तिथंच तुम्हाला फक्त जरा कुठंतरी MnO2चं Mn2O3 एवढं लक्षात ठेवायला लॉजिक तेवढं पाठ करावं लागेल. पण बाकी प्रत्येक रिॲक्शनला काही ना काहीतरी मी लॉजिक सांगितलं आहे. ओके. परत एकदा मी सांगतोय रिचार्जिंगचं सेशन ऐकायच्या अगोदर डिस्चार्जिंग परफेक्ट झालं पाहिजे.